शाळेत जाण्यासाठी जीवघेणा प्रवास, अंबरपाडा कातकरीवाडीतील विद्यार्थ्यांची विदारक स्थिती। तंत्रज्ञानाच्या युगात जग झपाट्याने पुढे जात असताना आजही महाराष्ट्रातील काही भागात मूलभूत सुविधा उपलब्धच नाहीत। शहापूर तालुक्यातील खराडे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील अंबरपाडा कातकरीवाडीतील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी जीव मुठीत धरावा लागत आहे। खराब नादुरुस्त पुलावरून दररोजचा प्रवास करताना विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे। अलीकडेच विद्यार्थ्यांच्या अशा धोकादायक पुलावरून शाळेकडे जातानाचा व्हिडिओ प्रसारमाध्यमातून व्हायरल झाला। या गंभीर प्रकाराची दखल माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी घेतली। त्यांनी आपले स्वीय सहाय्यक नंदकुमार कापसे व अतुल भोईर यांना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पाठवले। या पथकाने अंबरपाडा कातकरीवाडीला भेट दिली। त्यांच्यासोबत पंचायत समितीचे बांधकाम सहाय्यक जेई व स्थानिक ग्रामस्थ सचिन विशे उपस्थित होते। त्यांनी पुलाची आणि रस्त्याची पाहणी करून तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले। शासन दरबारी पाठपुरावा सुरू करण्यात येईल असे देखील सांगितले। याशिवाय नंदकुमार कापसे यांनी कपिल पाटील यांच्या वतीने कळंबवाडी, चाफेवाडी आणि इतर वाड्यांनाही भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। स्थानिक ग्रामस्थांनी कपिल पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन खराडे ग्रामपंचायतीमधील समस्या मांडण्याचा निर्णय घेतला आहे। या भेटीदरम्यान संजय चवर, मोतीराम चवर, रोशन चवर, संपत चवर, दाजी चवर, गुरुनाथ चवर, गणेश चवर, अशोक चवर, भरत चवर, संतोष राठोड यांच्यासह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। शहापूर तालुक्यामधला आमचं म्हणजे ग्रामपंचायत खराडे मधला गाव आहे आपला एक छोटासा अंबरपाडा कातकरीवाडी। तिथे गेले 13 वर्ष आधी झालेला पूल होता, तो पाण्यामुळे वाहून गेला आणि आम्हाला या जायची व्यवस्था नाही, काय नाही। तर आम्ही या कारणामुळे शहापूरला बीडीओ साहेबांना भेट दिली आणि त्यांच्या मार्फत तो आमचा सगळा जो आम्ही उठाव केला तो व्हायरल झाला। त्याच्यामुळे कपिल पाटील साहेबांचे जे पी आहेत हे साहेब कापसे साहेब हे यांनी येऊन आम्हाला इथे भेट दिली, म्हणजे सर्व गोष्टी त्यांनी केल्या आणि आम्हाला एक अशी आशा लागून राहिली का यांच्याकडून काम होईल आणि ते व्हायलाच पाहिजे असे मी सरांना आणि बोरिंगचे विषय म्हणजे पाणी नाही तर प्यायला आम्हाला 2-3 किलोमीटरवर चालत जावं लागतं। त्याच्यामुळे पाण्याची व्यवस्था ते पण त्यांनी मनावर घेतली आणि आजसाठी रस्ता पण नाहीये। आमचे पावसाळ्यात म्हणजे गाड्या सगळ्या बाहेरच राहतात आणि आम्हाला चालून जावं लागतं। तर रस्त्याचा विषय पण त्यांनी मनावर घेतलेला आहे आणि ती कामं व्हावेत अशी मी सरांना विनंती करतो। बोल ना। त्यांचे स्वतःचे आभार मानतो मी की ते एवढ्या लांबून आमच्यासाठी इथपर्यंत आले आणि आमची भेट घेतली। धन्यवाद साहेब। शाळेच्या मुलांना शाळेमध्ये जाण्याकरिता पूल होता की 13 वर्षापासून हा पूल वाहून गेलेला आहे। मुलं इतकं पाण्यातून जातात आणि धोका होऊ नये म्हणून आत्ताच माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांनी सूचना केली की तुम्ही तिथे प्रत्यक्ष जा आणि जागेची पाहणी करून त्यांना काही सूचना करतात पहा। तर त्यांच्या सूचनेनुसार मी आलो होतो। आपले जिल्हा परिषदचे पंचायत समितीचे इंजिनियर साहेब महाला साहेब आणि त्यांचे असिस्टंट दोघं येऊन त्यांनी मेजरमेंट घेतलेलं आहे। त्याची सूचना मी कपिल पाटील साहेबांना तात्काळ देतो आणि हे कसा प्रश्न मार्गी लागेल हा बघतो। हा विद्यार्थ्यांना एकदम धोक्याचा पूल झालेला आहे। त्यासाठी आपल्याला सगळ्यांनी मिळून प्रयत्न करावे लागतील। आम्ही आमच्या पद्धतीने करू। तुम्ही एकदा या साहेबाकडे सगळेजण आपण बसून त्यातून योग्य ते मार्ग काढू। तुम्ही एकदा या साहेबाकडे मार्ग काढू, करून टाकू, तुम्ही करा काहीतरी।